हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू दिशाज टेस्टी किचन। आज आपण भजी बनवणार आहोत, पण ती कांदा बटाटा मिक्स अशी भजी आहे। बघूनच तुम्हाला असं वाटेल बघा किती क्रिस्पी झालेली आहे। आणि एरवी आपण ज्या कांदा भजी बनवतो ते क्रिस्पी होण्यासाठी आपण तांदळाचं पीठ वगैरे वापरतो। इथे आपल्याला काही वेगळं वापरायची गरज नाहीये। ही टेम्पटिंग भजी कशी बनवायची याची आता आपण रेसिपी बघून घेऊया। इथे 3 बटाटे मी किसून घेतले। किसल्यावर ते आधी पाण्यात घातले होते आणि मग आता चांगलं घट्ट पाणी दाबून काढलेलं आहे। त्यात मी आता उभा चिरलेला कांदा घालते। 3 बटाटे घेतलेले तर 3 कांदे घालते मी। आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्यात मी तर चवीनुसार थोडंसं मीठ घालते आणि मीठ घालून आपण थोडं 5-10 मिनिटं असंच ठेवायचं आहे, म्हणजे त्याला पाणी सुटेल आणि त्या पाण्यातच आपल्याला मग बेसनचं पीठ घालायचं आहे। आपण एक्स्ट्रा पाणी वरनं घालणार नाही आहोत। 10 मिनिटं झालेली आहेत। आता आपण बाकीचे मसाले घालून घेऊया। इथे मी 1 चमचा पोहा घेतलेला आहे, हातावर कुस्करून घेतलेला आहे, त्याने त्याचा स्वाद वाढतो। 1 चमचा जिरे, अर्धा चमचा हळद आणि 1 मोठा चमचा चिली फ्लेक्स। त्याच्याऐवजी तुम्ही लाल मिरची पावडर वापरू शकता किंवा हिरवी मिरची पण बारीक चिरून घालू शकता। आता आपण परत एकदा मिक्स करूया। आता ह्यात आपण बेसन घालणार आहोत। जशी गरज पडेल तसं बेसन आपल्याला ऍड करायचं आहे। आपलं भजीचं मिश्रण आता रेडी आहे। त्याचबरोबर मी तेल पण तापत ठेवले, तेही व्यवस्थित उकळलंय। तेल तापलं असेल की भजी पण पटपट होते। आणि जर तुम्हाला वाटलं की जास्त एकदम उकळलं गेलंय तेल, तर मग थोडंसं गॅसचा फ्लेम थोडा लहान करा, मीडियम फ्लेमवरती तळा भजी। आणि कधी भजी जेव्हा आपण कढईत टाकतो ना, तर त्यात लगेचच आपण कधी ती सरकवायची नाही, नाहीतर मग तुटते, खालती चिकटलेली असते। तेल तापल्यावर जशी ती व्यवस्थित तळली जाते, आपापच वरती तरंगायला लागते। आता मी इथे व्यवस्थित तळून घेते, आणखीन थोडी लाल होईपर्यंत, आणि मग प्लेटमध्ये काढते। आपली भजी आता तळून रेडी आहे। सर्विंग प्लेटमध्ये मी काढून घेते। आपली भजी मी आता सर्विंग प्लेटमध्ये काढलेली आहे। सॉस बरोबर मी सर्व करते। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा। फ्रेंड्स, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा। थँक्यू।